तर प्रिव्हियस लेक्चर मध्ये लेक्चर नंबर 1 मध्ये आपण प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 चे बघत होतो. त्या प्रोव्हिजन मध्ये आपण पहिली प्रोव्हिजन पाहिली डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट्स. त्याचं मीनिंग आहे की पार्टनरशिप डीड मध्ये प्रॉफिट कसं आपापसामध्ये वाटप करून घ्यायचं त्याची माहिती दिलेली असते, रेशो दिलेला असतो. आणि जर रेशो नसेल तर प्रॉफिट हा पार्टनर्स मध्ये कसा डिवाइड केला जातो, इक्वली. समजा 3 पार्टनर्स आहेत आणि 1.5 लाख रुपये जर प्रॉफिट असेल तर प्रत्येकाला 50,000 50,000 50,000 असं दिलं जाईल. रेशो असेल तर रेशोने दिलं जाईल. हे क्लिअर आहे का? आता पुढे आपण शिकू एक 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 पॉइंट शिकू आपण. ठीक आहे. तर सॅलरी और कमिशन टू पार्टनर. तर काय सांगतो प्रोव्हिजन? ऍज पर द provision made in Indian Partnership Act 1932, no salary, commission, allowance or any remuneration is to be given to any of the partner for any extra work done for the firm. However, if any provision made in the partnership deed, then partners are entitled to get commission or salary. इकडे का लॉ ने सांगितलेलं नाही. लॉ कोणचा आहे? 1932. हा लॉ म्हणत नाही तुम्हाला की पार्टनरला काय द्या, सांगा कमिशन द्या, अलाउन्स द्या किंवा कोणतं पण रेम्युनरेशन द्या. हे लॉ सांगतं का? नाही. पण जर तुम्ही तुमच्या कशामध्ये लिहिला असाल, पार्टनरशिपच्या डीड मध्ये जर लिहिला असाल काय म्हणून की जो काय असतो ऍक्टिव्ह पार्टनर असतो त्याला आम्ही सॅलरी देणार आहोत, त्याला आम्ही कमिशन देणार आहोत, हे जर तुम्ही कुठे लिहिला असाल डीड मध्ये तर अलाउड आहे. लॉ मध्ये लिहिलेलं आहे का सर? नाही. म्हणजे रेम्युनरेशन बद्दल लॉ मध्ये कुठेही लिहिलेलं नाही. लॉ हे सांगत नाही. पण तुम्ही जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही डीड मध्ये लिहून पार्टनरला सॅलरी काय देऊ शकता, कमिशन किंवा कोणताही रेम्युनरेशन त्या ठिकाणी देऊ शकता. येस ऑर नो? तर 2 प्रोव्हिजन्स आपण पाहिले. आता पुढे बघू आपण एक एक पॉइंट्स. इकडे लक्ष द्या. आता थोडस तुम्हाला शांत पद्धतीने लक्ष द्यावं लागेल. हे घेऊ का साधं घेऊ? एक मिनिट, साधं घेतो, जास्त लक्षात येईल. हो, बघा हे काय, हे आहे फर्म. फर्म म्हणजे बिझनेस का? फर्म म्हणजेच आता मी जर फर्म शब्द वापरला फर्म तर पार्टनरशिप फर्म समजायचं. काय समजायचं? हा. आणि इथं जसं की तुम्हाला माहित आहे मी सुंदर सुंदर त्या ठिकाणी ड्रॉइंग करतो. काय डाऊट आहे त्याच्यात? नाही. एक्स आणि कोण आहे? वाय. आणि एक कंपनी बनवली, नाव काय? एक्स वाय. काय कंपनी नाही, पार्टनरशिप फर्म एक्स वाय लिमिटेड. तर तुम्हाला समजतं हे काय फर्म आहे आणि हे कोण आहेत त्याचे दोघं पण त्या फर्मचे कोण आहेत? कालच शिकवलं होतं. कोण आहेत? पार्टनर्स आहेत. ते क्लिअर आहे का? आता लक्ष द्या. पार्टनर्सला जेव्हा पण पैशांची गरज लागते, काय लागते? पैशांची. कशासाठी? 11वीला कधी वाक्य वापरला असेल ना, पर्सनल यूज. म्हणजे पार्टनरची पण स्वतःची जिंदगी आहे ना, आहे का नाही? पार्टनरला बी रात्री जाताना भाजीपाला घेऊन जावं लागते घरी. पार्टनरच्या वाईफला पण त्या ठिकाणी साड्या वगैरे घ्यावं लागते का? म्हणजे त्याचं कसं आहे, पर्सनल खर्च आहे का बिझनेसचा खर्च आहे? म्हणजे प्रत्येकाला पर्सनल खर्चासाठी पैसा लागतो. ज्या वेळेस पण पर्सनल खर्चासाठी पैसा लागतो त्यावेळेस पार्टनरशिप फर्म मधून ते पैसे काय करतात? काही पैसे पटकन सांगा काय करतात? विथड्रॉ म्हणजे काढतात. त्यालाच आपण काय म्हणतो प्रेमाने? एक एक शब्द तोडत जायचं. काय म्हणतो आपण? जॉईन. परंतु काय या ठिकाणी प्रॉब्लेम? जर पार्टनरने सातत्याने पर्सनल यूज साठी पैसे जर काढत गेले तर पार्टनरशिप फर्मचं काय कमी होईल?
कॅपिटल कमी होईल ना. उदाहरणार्थ बघा, एक्स नी 10,000 दिलते, वाय नी 8,000 रुपये दिलते. एक्स म्हणला मला 2,000 रुपये पाहिजे, तर 2,000 गेले, मग कॅपिटल किती झालं? 8. त्यानं म्हणलं मला 2 पाहिजे, मग कॅपिटल किती झालं? असं रोज उठून आपण जर विथड्रॉ करायला सुरू केलं तर त्यामुळे तर बिझनेस वीक होईल. बरोबर आहे का नाही? येस ऑर नो? कॅपिटल कमी होईल, मग असं करून तर बिझनेस चालणार. हे तर पार्टनरशिपचं बघितलं आपण. एकल व्यापाऱ्याचं पण बघा, प्रोप्रायटरशिप बिझनेस चालवत आहोत. बिझनेस साठी खर्च नाही, उठलं की जे काही प्रॉफिट होतं त्याचे ते पैसे उचलतो, आईश करतो आपण. बिझनेस चालेल का? म्हणजे काय सांगायचं तात्पर्य, जास्ती पण ड्रॉइंग करणं कसं आहे, हानिकारक आहे. कोणासाठी? फर्म साठी का पार्टनर साठी? फर्म साठी हानिकारक आहे. मग कुठं ना कुठे थांबलं पाहिजे ना. म्हणून एक विशिष्ट पिरियड नंतर जर तुम्ही विथड्रॉ केला तर फर्म त्या विथड्रॉ अमाऊंट वरती काय लावते, समजलं का? बघा, काही कळाले का? कोण लावते? फर्म. फर्म म्हणते जास्त पैसे उचलायचं, उचलला तर आम्हाला काय द्या? इंटरेस्ट द्या. म्हणजे काय कळालं तुम्हाला? हे फर्म आहे, बरोबर आहे का? फर्म इंटरेस्ट लावत आहे कोणाला? म्हणजे इंटरेस्ट पे करतात, म्हणजे पार्टनरचं काय होईल? ते पार्टनरचा खर्च होईल ना. पार्टनर्स इंटरेस्ट देतात, पार्टनरचा काय होईल? खर्च. इन्कम कोणाची होईल? फर्मची काय होईल? ते इन्कम होईल. क्लिअर आहे का नाही? मग हेच प्रोव्हिजन लॉ ने सांगितली. काय? आता वाचा. इंटरेस्ट ऑन, कळालं का? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग म्हणजे काय? काय हो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग म्हणजे? पार्टनर जे पैसे विथड्रॉ करतात त्या अमाऊंट वर इंटरेस्ट पे करावं लागतं. कोणाला? फर्मचं काय? आणि आपण फर्मच्या अँगलने विचार करायचा, कारण की अकाउंटिंग फर्मची आहे, नाही की पार्टनर. पण आपल्याला डबल अकाउंटिंग सिस्टीम माहिती आहे, डबल एंट्री. म्हणून पार्टनरच्या अँगलनं एखाद्याचं खर्च तर दुसऱ्याचं काय होतं? एखाद्याचं परचेस दुसऱ्याचं, एकाचा डेटर दुसऱ्याचा. क्लिअर आहे का? वाचू मग बघा काय म्हणतो. ऍज पर द प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932, if the date of drawing is not given, then average 6 month interest charge on drawing. बघा आता नियम काय, लक्ष द्या. उदाहरणामध्ये ड्रॉइंग किती आहे लक्ष द्या. पार्टनरने ड्रॉइंग किती केली? ड्रॉइंग म्हणजे स्वतःसाठी पैसे किती उचलले? 10,000 ना. इंटरेस्टचा रेट आहे किती टक्के? किती टक्के? 10%. मग किती इंटरेस्ट येईल? 1,000 रुपये. 10% 1,000 रुपये येईल. पण लॉ सांगतो 6 महिन्याच घ्यायचं. 6 महिने त्यांना फ्री. म्हणजे तुम्ही 6 महिन्यासाठी विथड्रॉ केला तर तुम्हाला व्याज भागणार. मग मला सांगा 500 रुपयाची एंट्री करायची का 1,000 ची एंट्री करायची? 500 रुपयाची का? 1,000 हे किती महिन्यासाठी? 12 महिन्यासाठी 1,000. तर 6 महिन्यासाठी किती? क्वेश्चन मार्क. आपण अर्धच केलं डायरेक्ट. 1,000 12 महिन्यासाठी 1,000, तर 5 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी. मग लॉ सांगतो की इंटरेस्ट नेहमी किती महिन्याचा चार्ज करायचं? मी सांगितलं का लॉ न सांगितलं? प्रॅक्टिकल क्वेश्चन सॉल्व्ह करताना अनेक लेकरांचं फ्यूज उडतं परीक्षेमध्ये. ड्रॉइंग असते 10,000, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग रेट किती असतो? 10%. डायरेक्ट 10,000 10% लावून 1,000 ची एंट्री करतात. आन्सर कितीच करावं लागेल? फक्त 6 महिन्याचं. किती महिन्याचं? हे लॉ आहे. क्लिअर आहे का? म्हणजे असं म्हणा 6 महिने तुम्ही जर पैसे उचलला तर तुम्हाला व्याज द्यायची गरज. 6 महिन्याच्या पलीकडे जर पैसे उचलला तर काय द्यावं लागेल? व्याज द्यावं लागेल. कोण कोणाला देतं? हा, मग फर्मचं काय म्हणतं? 10 वेळेस विचारलेलो मी. फर्मचं इन्कम म्हणतं, म्हणजे इन्कम हे क्रेडिट असते. इन्कम ही काय असते? येस ऑर नो? प्लीज नोट दिस. असंच चित्र काढायचं. कन्सेप्ट कोणचे आहे? नाव उभं हेडिंग. हा, तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून, दुसरं काय. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. असं वेगवेगळ्या ग्राफिक चित्राच्या माध्यमातून शिकू आपण. आपलं काही कॉलेज नाही की पळायला.
सगळ्याला समजलं पाहिजे. कोणाला जर समजलं नसेल तर त्यांना हात वर करून मला विचारा. त्या दिवसातच लिहायचे आपल्याला, आजच्या दिवसातच लिहायचे आपल्याला. अक्षर छान काढा जेणेकरून आपल्याला पुन्हा वही बघताना छान वाटावं. हा, नसं असं वाटणे की आपली वही आहे का शेजाऱ्याची. तेव्हा फर्मचं काय बनतं, फर्मचं काय बनतं, पार्टनरचं काय बनतं. फर्मचं इन्कम म्हणजे काय, क्रेडिट का डेबिट. एक्सपेन्सेस म्हणजे ह्यांचं काय, नोट डाऊन. सर्वांना नॉमिनल अकाउंटचा रूल माहिती आहे का. येस ऑर नो. डेबिट ऑल एक्सपेन्स अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. ऐकलं आणि वाटलं सर थोडं थोडं. सुरुवातीला जेव्हा आम्ही 11वीला होतो थोडं थोडं ऐकलं आणि वाटायला बरं वाटायला थोडं. अजूनही बरं वाटणार 1 महिन्यानंतर. एवढं बरं वाटणार आहे की अकाउंट हे आपलं दुश्मन वाटेल सब्जेक्ट. हा, हे सब्जेक्टच असा आहे जर समजला तर 100 मार्क देतो, नाही समजला तर डायरेक्ट 35 पास होण्यासाठी करावं लागते. तुम्ही ठरवा प्रेम करायचे का. नाहीतर आपले आपले गरिबी सब्जेक्ट आहेतच की. एस एल, हिंदी, पुन्हा फेकाफेकी सब्जेक्ट ओसीएम. मला माहिती आहे तुम्ही एसपीचं ओसीत लिहिता, ओसीचं एसपी. नाही तुमच्या चेहऱ्यावरून असं झळकळले ते. आणि तुमचा एक विषय असते काय, फक्त हेडिंग मिळव, पॅराग्राफ आम्ही बरोबर भरवतो. माझ्या क्लासमध्ये एक मुलगी होती, तिनं आता ऑलरेडी तर लाईन असते ना, एक मार्जिन असते का नाही, तर हे मार्जिन तर राहायचीच.
तिनं अजून एक मार्जिन मारायची इकडं आणि इकडून बी मारायची आणि कविता लिहायची मध्ये बीकॉमला. मी म्हणलो असं का, तर तिनं म्हणली साई असं केल्यामुळे पेजेस भरतात आणि जेवढे पेजेस जास्त भरतात तेवढे मार्क. आपल्याकडे इथं कन्सेप्टवर फोकस करणार, वजनावर पेपर. किती पेजेस आहेत लिहिलेलं? 15, पास. किती पेजेस आहे? 8, नापास. असं आहे. पण 12वीच्या बोर्डामध्ये तसं नसतं, डिग्रीला असतं असलं. 12वीच्या बोर्डामध्ये ज्याला पण 60च्या वर मार्क पडतात त्याचं पेपर रिचेक होतं, पुन्हा वाचायला सुरू करतात. खूप स्ट्रिक्ट एक्झामिनेशन होते. सध्याच्या सिच्युएशन मध्ये जर पाहिलं तुम्ही आज कंडिशनला, माझे प्रिव्हियस बॅचचे विद्यार्थी सांगत आहेत एक्झाम मध्ये त्यांना झूम मीटिंग ऑन आहे. जेवढे बी ऑफिसर्स आहेत झूम मीटिंग वरती पूर्ण वर्गाला वॉच करायला लागते. काही ठिकाणी तर ड्रोन लावले खेडेगावात, माहित पाहिजे तुम्हाला. हा, एका विद्यार्थ्यावर असं जाऊन ड्रोन कॅच करणार. करा कॉपी. आणि हे सगळं एक फॅकल्टीमुळे आपल्याला भोगावं लागलं, एका फील्डमुळे. नाव आहे सायन्स. सायन्सच्या चक्करमध्ये कॉमर्सवाले घेऊन निघाले. सायन्सवाले काय केले, मोठ्या सिटीला क्लासेस लावले, विषय लावले खेडेगावला. त्यामुळे तुमचं अवघड आहे. आपले मराठी मीडियमच्या लेकरांचं तर लय अवघड आहे, कारण तुमचा सिलेबस एवढा प्रचंड शिकवला जातो की जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क येतील. सांगा, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग लॉ नुसार किती कॅल्क्युलेट करायचं? 6 मंथचं कॅल्क्युलेट करायचं. किती मंथचं? चला आता पुढे अजून एक कन्सेप्ट शिकवतो. टाका हेडिंग, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. लक्ष द्या, आता वाचा. हे काय? फर्म. इकडे कोण आहे? दिसले ना ते सुंदर पार्टनर? का काढून दाखवा एकदा. नाही 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 नाही, तुम्ही चुपचाप ऐका. हा नाही नाही जमणार. बघा बरं, कोणी म्हणू नका केस नाहीत म्हणून. हो का, आले पार्टनर? सरळ सरळ एक प्रश्नाचं उत्तर द्या. पार्टनर्स फर्मला काय देतात? नालायक कुठले? काय देतात? कॅपिटल. बरोबर आहे का नाही? पार्टनर्स फर्मला काय देतात? कॅपिटल देतात. कॅपिटलच्या मोबदल्यामध्ये फर्मची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की पार्टनरला काही तर दिलं पाहिजे. आता तुम्ही म्हणताल प्रॉफिट दिलं की सर, प्रॉफिट हे बिझनेस रन केल्यामुळे देतो आपण. बिझनेस चालू लागलो, मेहनत करू लागलो, त्याचं प्रॉफिट घेतो आपण. पण कॅपिटलच्या मोबदल्यात काही मिळालं का पार्टनरला? नाही. तर त्या ठिकाणी पार्टनर डिमांड करतात कोणाला? फर्मला, की आम्हाला आमच्या कॅपिटलवरती काय पाहिजे? सांगा, कोण कोणाला दिलेले? फर्म पार्टनरला देते. फर्मचं काय मग? आता तुम्ही दिलेला, ऐका, तुम्ही लाईट बिल भरला, तुम्हाला आनंद वाटते का असं इन्कम आहे म्हणून? काय एक्सपेन्स राहते? असं साधं साधं विचारलं. आता फर्म दिलेले, फर्मचं एक्सपेन्स, फर्मचं काय? कोणाचं इन्कम? समजलं का? बघा, आता एक्सपेन्स म्हणल्या कळायला पाहिजे डोक्यात आपल्या. डेबिट का? आणि इन्कम नेहमी काय असते? क्रेडिट. ह्याच्या वरची कन्सेप्ट बघा बरं काय होते. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग तिथं उलट होतं का? बघा, चेक करून बघा. तिथं कोण कोणाला दिला? तर पार्टनर्स फर्मला दिला ना. हा, इथं कोण कोणाला दिलेले? फर्म पार्टनर. कारण की नीट आहे का ना? कारण की का विनाकारण नाही, पार्टनरने फर्मला काय प्रोव्हाइड केले?
कॅपिटलच्या मोबदल्यात पार्टनर काय मागत आहेत, हक्काने मागत आहेत, आम्हाला काय द्या, इंटरेस्ट. कन्फ्युजन व्हायला, असं कन्फ्युजन झालं पाहिजे. कन्फ्युजन झालं की ज्याला कन्फ्युजन व्हायला समजायचं आपल्याला दिमाग हाय, आणि ज्याला काहीच होणारे त्याने रोज बदाम खात जावं. हा म्हणजे कन्फ्युजन व्हायला म्हणजे दिमाग चालले, आणि काहीच होणारे म्हणजे दिमागच नाही. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इफ पार्टनरशिप इज सायलेंट अबाउट द इंटरेस्ट ऑन कॅपिटल देन इंटरेस्ट इज नॉट अलाउड. पण हे केव्हा पॉसिबल आहे, डीड मध्ये लिहिलं पाहिजे पार्टनरला काय दिलं जाईल, इंटरेस्ट दिलं जाईल. कशावरती, कॅपिटलवरती. डीड मध्ये नसेल तर दिलं जाणार नाही. मग तुम्हाला सांगतो ऐका आता, ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट मी जेव्हा डीड बनवेल, बरोबर आहे का नाही, तेव्हा मी इंटरेस्ट ऑन कॅपिटल लिहेल का नाही क्लॉज मध्ये, तुम्ही जरा विचार करून सांगा. लिहिलं पाहिजे का नाही? अरे कालच डीड बनवलात की तुम्ही, विसरलात का डीड? डीड मध्ये आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा पॉइंट टाकू का नको? आपली इच्छा आहे, टाकू बी शकतो, पण टाकायचं का नाही मी तुम्हाला विचारलो, कारण भविष्यात तुम्ही चुकून मुकून जर सीए झालात तर टाकायचं का नाही, रिझन हे सांगा. टाकल्यानंतर काय फायदा होतो, नाही टाकलं तर काय फायदा होतो फर्मला, फर्मला टाकलो तर फर्मचा एक्सपेन्स वाढतो, बरोबर आहे ना, फर्मचा एक्सपेन्स होतच नाही. मग टाकलं पाहिजे का न टाकलं पाहिजे, एनीवन सांगा, कोण सांगते? टाकलं पाहिजे का नाही? मग ते रिझन पाहिजे. नाही, डीड मध्ये टाकायचे का नाही तेच विचारलं. डीड मध्ये टाकलं तरच इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून आपण एक्सपेन्सेसला टाकू. कळलंय का काही? कसं बनणार तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट? स्पेलिंग येते की? विचार करा ना, इकडे का आता हे फर्म आहे, फर्म इंटरेस्ट देत आहे का नाही, लक्ष द्या इकडे, फर्म इंटरेस्ट देत आहे, फर्मचं काय ते एक्सपेन्स म्हणजे मराठीत काय, खर्च, बरोबर आहे काही? इकडे आहे का, फर्म काय कमवते कोण सांगतं? नेट प्रॉफिट होत्या खड्ड्यात, आता नेट प्रॉफिट नको शब्द काय, प्रॉफिट कमवते, बरोबर आहे का नाही? मग प्रॉफिट मधून काय वजा होतात कोण सांगते? मग आपण जर इंटरेस्ट टाकलो तर इंटरेस्ट पण कशातून वजा होईल? पहिलं प्रॉफिट किती रुपये होता, मग एक्सपेन्सेस इंटरेस्टचं एक्सपेन्सेस किती पडलं, आता प्रॉफिट किती, 8 रुपयावर टॅक्स जास्त येईल का 10 रुपयावर टॅक्स जास्त येईल? 10 रुपयावर टॅक्स जास्त येईल ना. टॅक्स कमी करण्यासाठी खर्च वाढवावा लागेल, खर्च वाढवावा लागेल म्हणजे काय टाकावं लागेल, मग एवढं दिमाग लावावं लागते सीए बनण्यासाठी. उगा बोल टाका, नाही जमणार, असं जमणार. मी तुम्हाला त्याच्यामुळे सांगितलं, मी लई डिटेल मध्ये शिकवतो, म्हणून माझ्याकडे शिकणाऱ्या लेकरांना लई शांत पेशन्स ठेवून शिकावं लागते. नाहीतर काही काही लेकरांना स्टार्टिंगला नवीन येतात, माझ्या लईच बोर करायला, प्रॉब्लेमच घ्यायला घरला जायला. पण हे आता प्रॉब्लेम होणार नाही, ज्या दिवशी तुम्ही असे कोर्सेस करायला जातात तिथं डिटेलमध्ये विचारतात सगळं. अजूनही कोणाला कळे नाही गेलं ना फ्यूज उडून? मी साधा प्रश्न विचारतो तुम्हाला, खर्चामुळे प्रॉफिट वाढतो का कमी होतो? एनीवन? साधा प्रश्नच उत्तर, सिंपल प्रश्नच उत्तर. खर्चामुळे प्रॉफिट कमी होतो का वाढतो? आणि जेवढा प्रॉफिट कमी होतो तेवढा टॅक्स काय होतो, म्हणून खर्च वाढवल्यात. व्यापारी तर बोगस खर्च टाकतात, लाईट बिल 1000 रुपये असलं की 2000 टाकतात. का बरं? जेवढा खर्च कमी तेवढा प्रॉफिट काय, आणि जेवढा प्रॉफिट कमी तेवढ्यावर काय टॅक्स जास्त. कसं होतं टॅक्स कमी, टॅक्स कमी. टॅक्स वाचवण्यासाठी आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल डीड मध्ये टाकलं. मग आपण एक क्लायंटला समजून सांगितलं पाहिजे, नाही सर ऐसा नाही होता, ऐसा होता है, तर नाही इम्प्रेस होते लगेच. समजलं का? बघा त्यांनी सांगितले क्लॉज मध्ये नॉट अलाउड, जर कुठं नसेल तर सांगा. हा डीड मध्ये असेल. 2-3 छान छान गोष्टी शिकवल्या बघा.
इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कसं 6 महिन्याचं घ्या, 6 महिन्याचं घ्या, किती महिन्याचं घ्या 6 महिन्याचं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल घ्या, 1.5 मध्ये असेल तर घ्या. आता तुम्हाला वाटत असेल सर एवढं शिकवलेलं ह्याचं काही रिलेव्हन्स आहे का? खूप रिलेव्हन्स आहे. प्रॅक्टिकल क्वेश्चन दाखवतो तुम्हाला. तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे? कॅल्क्युलेट. क्वेश्चन दाखवतो मी, लक्ष द्या. 12 मार्कासाठी क्वेश्चन येतात बोर्डामध्ये. किती मार्कासाठी म्हणलं? कालच शिकलो ना आपण. कितवा क्वेश्चन असतो फायनल अकाउंटचा? एनीवन? शेवटचं नाही, 7वं फक्त. 7वं ना? शेवटचं नाही. हा 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 बघा इकडं. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज अलाउड ऍट 5% PA. PA म्हणजे पर ॲनम. हे कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला. कशावर करतात? कॅपिटल वरती. पार्टनर कुठे आहे? इथं आहे. पार्टनरचं नाव राम कृष्णा. त्यांचं रामचं कॅपिटल किती आहे? 1,60,000. कृष्णाचं कॅपिटल किती आहे? आणि किती टक्के इंटरेस्ट म्हणले? 5%. मग 1,60,000च्या 5% किती येतं? 8,000. आणि यांचं किती येतं? 80च्या 5%. करा करा, भागाकार गुणाकार येते का नाही? कोणतं लहानपणी सांगितलं होतं ना, कॉमर्स घेताना मॅथ परफेक्ट पाहिजे. मॅथचं मिनिंग आहे फक्त भागाकार गुणाकार बेरीज होता बाकी. ए बाई कॅल्क्युलेट करा. बरोबर आहे का? 8 आणि आता तुम्हाला सांगू का कसं मी शॉर्ट मध्ये केलो. सरळ यांना 10% काढायचं. 1,60,000 एक शून्य कटलं 16,000. 16च्या अर्धे 10%चे अर्धे म्हणजे 80चा एक शून्य कटला 8,000 10%. 8चे अर्धे हा मग मला आता भागाकार बी ना गुणाकार बी असं तुमचं गैरसमज आहे. मग आता तुम्ही मला सांगितलं होतं सगळेजण सांगा इंटरेस्ट द्यायचे कोणाला द्यायचे? राम आणि कृष्णाला द्यायचे. कोण दिलेले? फर्म. कोण देते? फर्मचं नाव आहे बघा इथं. नाव काय? सुदर्शन ट्रेडर्स. हे काय एक म्हण, हे काय म्हण. वाचायला शिका. चला तुम्हाला शिकायचे. त्याचे पार्टनर कोण आहेत? मग सांगा पार्टनरशिप फर्मचं 8,000 आणि 4,000 खर्च आहे का उत्पन्न आहे? एक्सपेन्सेस आहे का इन्कम आहे? फर्म दिलेला आहे ना. फर्मचे एक्सपेन्सेस का इन्कम? एक्सपेन्स आहे ना. एक्सपेन्स आहे का नाही? मग एक्सपेन्स म्हणजे डेबिटला आलं पाहिजे. बनवते पुन्हा, तेवढं काही इम्पॉर्टंट नाही. फक्त तुम्ही आकडा बरोबर आले का ते चेक करून घ्या. ठीक आहे. हे बघा बरं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल रामला किती? 8,000. कृष्णाला किती? सर आता हे कोणचं अकाउंट आहे? हे आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉसची कोणची बाजू आहे? हा, कारण की प्रॉफिट लॉसची डेबिट म्हणजेच एक्सपेन्सेस. हे आपण नंतर शिकू. फक्त कॅल्क्युलेट करता आलं का बघा. यस ऑर नो? बरं मी अजून एक कन्सेप्ट शिकलो होतो रेम्युनरेशन. याद आहे काही असं? बघा बरं. रामला अलाउड केलेत सॅलरी किती रुपये? रामला सॅलरी किती आहे? कृष्णाला कमिशन किती आहे? कशावर आहे? नेट. कसं काढतात ते नंतर. पण मी काय म्हणलेलं फक्त एवढं ध्यानात ठेवा. मी जे शिकवत आहे त्याचं कुठं ना कुठं एवढं तर प्रॉब्लेम मध्ये दिसून आलेले का? म्हणजे तुम्हाला कळलं असेल थेअरी पूर्ण समजल्यानंतर प्रॉब्लेम्स नसतील. समजणार नाही. तर प्रोव्हिजन्स किती झाले सांगा मला. किती प्रोव्हिजन झाले? हा, नंबर 1 डिस्ट्रीब्युशन ऑफ काय? प्रॉफिट. डेट सायलेंट असेल तर प्रॉफिट कसा असतो? इक्वली. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. ड्रॉइंग किती महिन्याचा असतो इंटरेस्ट? इंटरेस्ट ऑन
कॅपिटल. ड्रॉइंग हे फर्म साठी इन्कम आहे, तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे फर्म साठी काय एक्सपेन्सेस आहे. एवढंच ध्यानात ठेवायचं, ज्या त्याच्यावर जायचं नाही. क्लिअर आहे. आता पुढचं प्रोव्हिजन बघू आपण. कमिशन बी पाहिले ना आपण. पुढे ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर. याद आहे सगळ्यांना, पार्टनरशिप फर्म मध्ये एखाद्या नवीन पार्टनरला घेणे. जसं की इथं कोण होतं आपल्या इकडे, लक्ष द्या. हे कोण आहेत, एक्स आणि बिझनेस मध्ये माणसं कम पडले म्हणून आपण नवीन पार्टनरला घेतले. नाव मिस्टर झेड. तर हा कोण आहे आपला न्यू पार्टनर. तर काय म्हणतं, ऍज पर प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 नो आउटसाइडर पर्सन कॅन बी ऍडमिटेड इन टू द फर्म ऍज अ पार्टनर विदाउट कन्सेंट ऑफ अनदर पार्टनर. म्हणजे काय म्हणलो, कोणत्या पण नवीन माणसाला बिझनेस मध्ये घेता येणार, त्यासाठी जुने जेवढे पार्टनर आहेत त्या सगळ्यांची सहमती पाहिजे. मग सहमतीला काय म्हणतात इंग्लिश मध्ये, कन्सेंट म्हणतात. काय म्हणतात, कन्सेंट. उद्या क्लास घ्यायचे का नाही, तर तुमच्या सगळ्यांचं काय पाहिजे, त्याला कन्सेंट पाहिजे, सहमती. त्याने काय म्हणतात, जनरली तर नवीन पार्टनरला घेता येणार, पण घेता येतं कन्सेंट असलं पाहिजे. विदाउट कन्सेंट घेता येणार. म्हणजे मला सांगा आता साध्या भाषेत, झेडला घेण्यासाठी कोणाची सहमती पाहिजे, एक्स आणि वाय. क्लिअर झाले का प्रोव्हिजन्स. छोटे छोटे असे प्रोव्हिजन्स आहेत, जास्त कॉम्प्लिकेट नाही. येस ऑर नो. हे काल मी सगळं लिहून दिले तुम्हाला, फक्त लिहायचे आपल्याला. पुस्तकात लिहिलेलं एक्सप्लेनेशन केले. क्लिअर आहे का. ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट ध्यानात ठेवायचं फक्त काय, ड्रॉइंग हे किती महिन्यासाठी असते, 6. बाकी काही ध्यानात ठेवायची गरज नाही. डीट पाहिलात काल. या त्या डीट मध्ये काय काय असतं, चला सर्वात इम्पॉर्टंट तुम्ही आता शिकलात. चल विचारतो प्रश्न, टाका हेडिंग आजची. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. मराठी मीडियमचे फीचर्स म्हणजे काय, वैशिष्ट्य. वैशिष्ट्य म्हणजे काय, फीचर्स. वा, फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य. फीचर्स म्हणजे काय, एखादी फर्म, एखादी व्यक्ती, त्याच्यामधून काय दिसून येतं त्याला फीचर्स म्हणतात. येस ऑर नो. येस ऑर नो. जसं की तुम्ही आता म्हणलात साईजचे फीचर्स काय, चष्मा आहे, हाईट बारकी आहे, हे काय फीचर्स आहेत. तसं पार्टनरशिप फर्मचे काय फीचर्स आहेत, म्हणजे हे जर गोष्टी तिथं दिसले की त्याला म्हणायचं ही पार्टनरशिप फर्म आहे. ठीक आहे, मग त्याला म्हणतात फीचर्स. क्लिअर आहे का. आता एक 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 तुम्ही लिहा, मग मी एक्सप्लेन करतो. नंबर 1 ऍग्रीमेंट. नंबर 1 ऍग्रीमेंट. तर लक्ष द्या इकडं, पुस्तकात सगळं लिहिलेलं आहे, आपल्याला काही लिहून घ्यायची गरज नाही, फक्त ध्यानात ठेवायचे. ऍग्रीमेंट म्हणजे काय हो, पार्टनर्स मध्ये काय होतं, ऍग्रीमेंट होतं, करार होतो की आपण दोघं एकत्रित येऊन, दोघं तिघं चौघं, कमीत कमी किती जण लागतात कोण सांगते, कमीत कमी म्हणलं बाई 2, जास्तीत जास्त 50. मग आपण 5 लोक एकत्रित येऊ आणि बिझनेस करू, असं बोलून जमत नाही, लिहून घ्यावं लागते. आलं लक्षात, त्यालाच काय म्हणतात. आणि ऍग्रीमेंट जर रायटिंग मध्ये असेल, कशामध्ये, तर त्याच ऍग्रीमेंटला काय म्हणलं जातं. क्लिअर आहे का. वाचू मग थोडं इंग्लिश. पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ एग्रीमेंट. कशाचा रिझल्ट आहे, बिटवीन इट वुड बी रिटन ऑर, तोंडी बी राहू शकतं. तोंडी कसं, या रुद्रात आपण दोघं तिघं मिळून बिझनेस करू, झालं खतम. पण शक्यतो बेस्ट कशात असतं, रायटिंग मध्ये, कारण की उद्या काही प्रॉब्लेम झाले तर कामाला येतं. अँड रायटिंग इज अ प्रेफर्ड सो दॅट इट कॅन बी यूज प्रूफ इन कोर्ट. कारण की रायटिंग मध्ये लिहिलेलं काय होईल, आज ना उद्या कशात कामाला येईल, कोर्टामध्ये कुणाच्या केसेस तुमच्यावर फाईल झाले तर कामाला येईल. अँड सच रिटन एग्रीमेंट इज नोन ऍज, आणि डीड काय असते हे आपण ऑलरेडी शिकले. नंबर 2 नंबर ऑफ पार्टनर्स.
फीचर बघा पार्टनरशिपचं, म्हणजे तुम्हाला हे कळालं का बघा, कोणत्याही बिझनेस मध्ये जर ऍग्रीमेंट असेल तर त्याला काय म्हणू, हे पार्टनरशिप असेल. ही काय असेल, पार्टनरशिप. कंपनीमध्ये ऍग्रीमेंट असतं का, नाही. प्रोप्रायटरशिप बिझनेस मध्ये ऍग्रीमेंट, एकटा माणूस कोणासोबत ऍग्रीमेंट करणार, भीती सोबत. विचारलो. नंबर ऑफ पार्टनर, तर तुम्ही लॉ शिकलात, सांगा नंबर ऑफ पार्टनर. मिनिमम, अरे एनीवन, मिनिमम, मॅक्स, अकॉर्डिंग टू साईज सारखं इंडियन पार्टनरशिप ऍक्ट नाही, अकॉर्डिंग टू कंपनीज ऍक्ट. कंपनीज ऍक्टचं रेफरन्स दिले इथं. येस ऑर नो. कमीत कमी किती लोक लागतात, जास्तीत जास्त 50च्या वर गेले तर ती काय बनते, एनिवन प्रायव्हेट काय बनते, कंपनी बनते, ती पार्टनरशिप राहत. हा, आणि तुम्ही म्हणा नाही सर मी एकटं चालवणार, एकटं चालवणार बेटा, एकटं चालवलं असतं त्याला म्हणतात प्रोप्रायटरशिप बिझनेस, नाहीतर मग अजून एक ओपीसी. ठीक आहे, हे फीचर कळालं का बघा, कळालं का नाही. म्हणजे ऐका, इकडे ऐका सगळेजण लक्ष द्या. एखादी बिझनेस आहे, आपण गेलो असं ओव्हरऑल विचारलं की सर तुम्ही किती जण काम करता, किती जण कॅपिटल आणलं, त्यांनी म्हणले आम्ही 5 जण पार्टनर्स आहोत. किती जण, आम्ही मागच्या 4 वर्षापासून बिझनेस करतो, 4 वर्षाखाली आम्ही अग्रीमेंट केलतो आणि 5 जण म्हणून बिझनेस करतो. आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे फीचर कशाचं आहे, म्हणजे तुमची काय पार्टनरशिप आहे. फीचर कशाला शिकलो आपण, बघा पाठ करायला नाही, कळायला पाहिजे. समजा मी अजून एक फीचर सांगतो, कळते का बघा. मी एकटाच्या क्लासचा मालक आहे, कोणाला प्रॉफिट द्यायचं नाही, कोणाचं घ्यायचं नाही, मी एकटाच चालवतो. कोणता बिझनेस आहे, प्रोप्रायटरशिप, एकल व्यापारी म्हणतात. काय म्हणतात, बरं एक दुसरं उदाहरण, टाटा कंपनी लिमिटेड, नावावरूनच काय कळते, पार्टनरशिप आहे, प्रोप्रायटरशिप आहे का कंपनी आहे. कळाले का बिझनेसचे प्रकार. अरे सर नो. पुढे लॉफुल बिझनेस, ऐका इकडे लक्ष द्या. कोणताही पार्टनरशिप फर्म तुम्ही बनवा, पण त्याच्यामध्ये जे तुम्ही बिझनेस करणार, जसं मी म्हणलं आपण 4-5 जण येऊन एक पार्टनरशिप बिझनेस करू. कोणचा बिझनेस करू, लायब्ररी ओपन करू. कोणचा, लॉफुलच आहे ना, येस ऑर नो. पण मी म्हणलं आपण सगळे 4-5 जण मिळू, ठीक आहे, आणि पुष्पाला भेटू. कोणाला, आणि चंदनाची काय करू मग, सबलिंग करू. मग लॉ काय म्हणतो, हे काय नाही सांगा, लॉफुल बिझनेस पार्टनरशिप ही फक्त लॉफुल बिझनेस साठी बनते. इनलिगल बिझनेस आहे ते. कोणता बिझनेस आहे, इनलिगल. पार्टनरशिप करून इनलिगल बिझनेस करायचं नाही. बघा काय म्हणतं, बिझनेस अंडरटेक पार्टनरशिप शुड बी लॉफुल, इट कॅनॉट अंडरटेक बिझनेस विच इज नॉट अलाउड बाय स्टेट. म्हणजेच काय, स्टेट म्हणजेच म्हणजेच गव्हर्नमेंट थोडक्यात. द डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप ऑल्सो डज नॉट परमिट एनी, एक कीवर्ड ध्यानात ठेवा, कोणचं, उदाहरणार्थ कोण मग, चंदनाची तस्करी करता येणार नाही, ड्रग्स विकता येणार नाही पार्टनरशिप मध्ये. आणि सर्वात इम्पॉर्टंट फीचर्स आहेत, तुम्हाला पाठ झालं पाहिजे 2 पाठ. सांगा पार्टनर्स कशासाठी होत आहोत आपण, आपापसामध्ये काय शेअर करणार आहोत आपण, प्रॉफिट. फक्त प्रॉफिटच का, म्हणजे उद्या लॉस झालं की म्हणायचं नाही नाही माझं लॉस नाही, तू 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 घे, असं आहे का. काय म्हणले नाही शब्द, काय, शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस. बघा इकडे काय म्हणतं, वाचा. द पर्पज ऑफ पार्टनरशिप इज अर्न मॅक्सिमम प्रॉफिट. एकल व्यापारी बिझनेस मोठा झाला नाही म्हणून कोण आलं, पार्टनरशिप, बरोबर. पार्टनर्स हॅव शेअर प्रॉफिट अँड लॉसेस अकॉर्डिंग, कसं कसं शेअर करतात, तुम्हाला पाठ झालं पाहिजे. अकॉर्डिंग द गिव्हन इन अग्रीमेंट मध्ये डीड का, कुठे लिहितात रेशो, डीड मध्ये. आणि पुढे आहे का, इफ द अग्रीमेंट इज, अरे पाठ आहे सर, पाठ आहे तर इक्वल. रेशोच नाही, काही लिहिलं नाही, म्हणलं काही नाही, काही लिहायची गरज नाही. 2 आज 3, 3 आज 4, 4 आज 5 असं काही नाही. जे बी होईल दोघांमध्ये अर्धा अर्ध घेऊ. म्हणजे थोडक्यात काय, अर्धा अर्ध म्हणजे चौघामध्ये अर्धा अर्ध म्हणजे इक्वल. क्लिअर आहे. फीचर कळालेत का बघा. म्हणजे एक जण माणूस म्हणला आम्ही 4 जण आहोत, जेवढा प्रॉफिट होतो प्रॉफिट आम्ही आपापसामध्ये वाटून घेतो. म्हणजे समजायचं हे काय, पार्टनरशिप बिझनेस आहे.
कोणता बिझनेस आहे? कारण की आपण काय शिकलो, वर हेडिंग विसरून गेलात तुम्ही. कोणी विचारलं सलमान खान कसा दिसतो, तर त्याचे फीचर्स सांगावं लागेल ना. तसं ह्याची फीचर्स आहे ते. सांगा पहिलं फीचर काय, की बाबा ऍग्रीमेंट आहे. दुसरं काय, नंबर ऑफ पार्टनर्स आहे. तिसरं काय, लॉफुल बिझनेस असतो. चौथा आणि पाचवं हे कोणालाही समजत नाही, शांत बसा मी समजून सांगतो. आणि हे जाऊन विचारा मग वर्गामध्ये. ज्यांना वाटतंय मला लिहा अकाउंट, त्याला हे एकच पॉईंट विचारायचं, त्याचं मिनिंग काय. अनलिमिटेड या इकडं सांगा मला हे काय. आता मी शॉर्टकट वर जातो. हे काय, हे फादर हे पप्पा असं म्हणायचं नाही. हे काय फर्म आहे, हे पण आहे. आणि तुमचा मला काय नाही, काही म्हणू शकता तुम्ही. ओके आहे काय. आता हे फर्म आहे, त्या फर्मने काय केलं, पळत 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 गेले कोणाकडे, आणि किती लोन घेतले बघा, 100 करोड. किती लोन घेतले, बिझनेस उद्या बंद पडला, सगळं ऐकलं आपण. काय ऐकलं, बिझनेस बंद पडला. ह्याच्यावर एक चॅप्टर आहे, कोण सांगते मला, इंडेक्स शिकवलं होतं. पार्टनरशिप फर्म बंद पडला, एक चॅप्टरचं नाव, हा डिझॉल्युशन. कोणचं याद आहे का नाही? हा मग असं ध्यानात ठेवा, गजनेसारखं करू नका, काल शिकवलेलं आधी चला नाही झाली वा इकडे इकडे झालंय. सांगा नाही, इकडे इकडे हे महत्वाचं आहे, आपण हसत शिकायचं. लोन किती झाले बिझनेसवर, ते 9 झाले. आता म्हणून काय केले, फर्मने आपले सगळे असेट विकले. असेट विकून किती रुपये आले सांगा, अजून किती लागलेलं. मग फर्म पळत जाते कोणाकडे, पार्टनरला म्हणते हे बघ माझ्यावर काय झाले. हे सगळ्याला माहिती आहे शब्द, कॉमर्सच्या आलाय का, नो. माझ्यावर काय झाले, किती लायबिलिटी झाली, 100 करोड. सगळं विकलं, काही ठेवाय नाही, काही नाही. दरवाजा विकून टाकला आपण फर्मचं, आणि किती आले फक्त 60 करोड. अजून 40 करोड रुपये द्यायचे. कोण कोण आहेत आपले पार्टनर, बरोबर आहे काय. मग आता पार्टनर हे म्हणू शकत नाहीत की बाबा ते पार्टनरशिप बिझनेस वेगळा आहे, आम्ही वेगळे आहोत, असं म्हणता येत नाही. पार्टनरच्या वाईफचे दागिने पण विकावे लागतात, लेकराची सायकल बी विकावी लागेल, गॅस विकावं लागेल, सिलेंडर विकावं लागेल, आणि पैसे आणून कोणाला द्यावं लागेल. कारण की लॅबिलिटी कशी आहे, अनलिमिटेड आहे. लॅबिलिटी अनलिमिटेडचा अर्थ आहे जेवढं फर्मची लॅबिलिटी तेवढी कोणाची लॅबिलिटी, पार्टनरची. कंपनीत असं नसते. कंपनी याद आहे का, कंपनीमध्ये कसं असते, तुम्ही कितीचे शेअर्स घेतला, 1000 रुपयाचे, कंपनीला करोड रुपये का देणार आणा, आम्ही त्यांना शेअर्स 1000 रुपये देणार, कारण की तिथे लॅबिलिटी कशी आहे, लिमिटेड. कळलं का. आता इंग्लिश वाचू. द लॅबिलिटी ऑफ पार्टनर इज अनलिमिटेड अँड जॉईंट अँड सेव्हरल. आता अनलिमिटेड कळालं, जॉईंट कळायला तुम्हाला. तुम्ही ह्याच्यानंतर मी जर शिकवलं का पॉईंट, जिंदगीत पार्टनरशिप करणार म्हणलो मी. जॉईंट अँड सेव्हरलचं सांगतो मी नाही, बघा इकडे लक्ष द्या. किती रुपये कम पडल्यात मला ते सांगा, बरोबर आहे का. बघा झडकड या ठिकाणी 30 करोड होते. किती करोड होते, इथं लिहिलं डोक्यावर. झडकड किती करोड आहेत सांगा, 30 करोड आहेत. वायकड किती करोड होते, आणि यांच्याकडे किती करोड होते, 10. आता बघा एक्स म्हणलं हे बघा सर, पाया पडतो, सगळं इकले घरातलं, काही नाही. ते काय म्हणतात, गॅस पेटवायचं, लायटर सहित इकले, आणि सगळे एकूण किती आले फक्त. हा चला, एक्स ने किती दिला, 5 करोड. माझं किती राहिली लॅबिलिटी, 35 करोड. बरोबर आहे काय.
ऍक्च्युअल मध्ये एक्स ला द्यायचे किती करोड होते, पण दिला किती फक्त. आता उरलेले 5 करोड कोण देणार, वाय आणि म्हणजे एकाच्या घर उठल्यामुळे बाजूच्याचे उठलाले. त्याला म्हणतात जॉईंट अँड सेव्हरली, म्हणजेच मैत्रीण सांभाळून करावं लागते. मैत्रिणीनं काही केली की आपलं घर उठते. जॉईंट अँड सेव्हरली. एक्झाम्पल कसं असतं माहितीये का, आपलं एक्झाम्पल परफेक्ट असते. जमलं का. हा, घाण घाण विचार आणू नका मनात, ते तुमच्या मनात. हा, चांगले विचार ठेवा जरा. मी असं म्हणलो, माझ्या मनात काय असते का सिद्धी, मी किती साफ माणूस आहो. मी म्हणलं मैत्रिणीने जर होमवर्क नाही केली तर बाजूच्या मैत्रिणीलाही मार्क व्हावा, असं म्हणलं मी. होमवर्क बोललं, दुसरं काही बोललं का. मी बघा बरं मी किती गरीब आहो. आता इकडे बघा, ह्याला द्यायचे होते फक्त 8 करोड, ह्याच्याकडे किती होते, पण ह्याचे किती रुपये द्यायचे होते ना, ह्यानं 5च दिला, ह्याचे किती राहिले 5, मग ह्यानं पण 2.5 दिलेले त्याचे, म्हणजे स्वतःचे 8 आणि त्याचे 2.5, म्हणजे पूर्ण 10 गेलेच ना निघून. असं करत ह्यानं बी शिवाय चौकात जाऊन बसला. असं करत करत ह्यानं बी, म्हणून ह्याचा अर्थ आहे पार्टनरशिप करू नये. पार्टनरशिप केलो की आपलं घर तर उठतेच, बाजूच उठते. आणि हे करेक्ट तुम्हाला मी समजून सांगेन, एक चॅप्टर मध्ये नाव आहे डिझॉल्युशन. हे खरं बी असं होतं, एकाच्या चक्करमध्ये सगळेच. हा, ही फटाकड्याची लीड आहे, एकदा लावले की झालं. वाचा या इकडं काय म्हणतं. हा सांगा, आता जिंदगीमध्ये एवढं शिकलो होतो, काय होती, आता अजून शिकलो काय आणि कसं आहे. हा पुढे बघा, आता हसू नका. दॅट इज पार्टनर्स आर लायबल टिल द लास्ट रुपीज इन देअर. 1 रुपया सुद्धा सोडणार नाही पॉकेट मधलं. आता पुढे बघा कसलं खतरनाक पॉइंट आहे. हा, इफ असेट ऑफ बिझनेस इज नॉट सफिशियंट टू पे लॅबिलिटी. हा सर कसं, हे बघा आहे बघा, सफिशियंट नाही की, लॅबिलिटी किती आहे, असेट विकून किती आल्या, किती करोड पडल्यात अजून. बघा आता पुढे काय म्हणते, ध्यान, पर्सनल प्रॉपर्टी ऑफ पार्टनर्स कॅन बी. पर्सनल प्रॉपर्टी बायकोची दागिने पर्सनल. इफ any of partner is decided solvent then has liability will be borne by. म्हणजे एक जर चांगला व्यक्ती असेल, एक चांगला व्यक्ती म्हणजे कोण आहे याच्यामध्ये, झड आहे, पण झड ह्या दोघांचे पैसे देण्याच्या चक्करमध्ये त्याची पण पैसे काय होत झालेत, कमी होत चालले. म्हणून बघा किती छान फीचर आहेत. नंबर 1 ऍग्रीमेंट, नंबर 2 नंबर ऑफ पार्टनर्स, लॉफुल बिझनेस, शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस, अनलिमिटेड लॅबिलिटी, असे छान छान काही त्या ठिकाणी फीचर्स आहेत. येस ऑर नो. थांबू आपण इथं.